महाराष्ट्रातील काही भागात जरी पावसानं उघडीप दिली असली तरी देखील धोका अद्याप कायम आहे। हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आलेली आहे। पुढील 24 तास हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत। हवामान विभागानं धोक्याचा इशारा दिलाय। पावसासंदर्भातली मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर जोरदार पावसानंतर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आता पावसानं उघडीप दिली आहे। मात्र तरी देखील हवामान विभागाकडून आजही काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। या काळात शहरात तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। कोकणातील देखील काही जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यातील घाट माथ्यावर आज देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। राज्यातील घाट परिसरातही आज अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे। साताऱ्यातील हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो। चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।